नेहमी तीच तीच प्रकारची गवाराची भाजी खाऊन कंटाळा आला तर मग ही एकदम नवीन आणि चवीला अप्रतिम बोट चाटून पुसून खाली एवढ्या चवीला मस्त अशी गावरान पद्धतीची ही गवाराची भाजी एकदा करून तर पहा। तर ही भाजी करण्यासाठी पाव किलो गवाराच्या शेंगा घेतलेल्या आहे। अशा कवड्या छान ताज्या गवाराच्या शेंगा आहे। आता ह्या शेंगा स्वच्छ धुवून घेतल्या, त्यानंतर अशा प्रकारे हाताने ह्या शेंगा तोडल्या जातात। बघू शकता पुढचा देठाचा भाग आणि शेवटचा देठाचा भाग काढायचा आहे आणि ह्या शेंगा हाताने अशा प्रकारे तोडून घ्यायची आहे। ही संपूर्ण शेंगा ह्या अशा प्रकारे तोडून घेतलेल्या आहे। बघू शकता यानुसार देठ हे निघत असतात। आता तोडलेल्या शेंगा पुन्हा स्वच्छ पाण्याने धुवायची आहे। त्यानंतर गॅसवरती कढई ठेवलेली आहे आणि कढईमध्ये शेंगा टाकल्या। आता यावरती अगदी थोडंसं म्हणजे पाव चमचा इतपत तेल घालायचं आहे आणि शेंगा साधारण 1 ते 2 मिनिटासाठी कमी गॅसवरती परतून घ्यायचे आहे, म्हणजे छान मऊ होतील। आणि शेंगा परतत असतानाच त्यामध्ये थोडंसं मीठ घालायचं आहे, म्हणजे शेंगांना चव आणखीनच छान येईल। शेंगा परतून घ्यायची आहे। गॅस अगदी मंद केलेला आहे। बघू शकता अशा जर का परतून घेतल्या ना शेंगा भाजीमध्ये अगदी पटकन शिजतात आणि चवीला सुद्धा छान लागतात। आता शेंगा ह्या शिजत आहेत तोपर्यंत गॅस अगदी कमी केलेला आहे। एक मिक्सरचं भांडं घ्यायचं आहे, त्यामध्ये लहान साईजचा कांदा घेतलेला आहे। बघू शकता या भाजीसाठी कांद्याचा जास्त वापर अजिबात आपल्याला करायचा नाही। असा लहान साईजचा कांदा चिरून घालायचा आहे। कांदा भाजायचा वगैरे नाही, कच्चाच कांदा या मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकलेला आहे। त्यासोबतच 8 ते 10 लसूणच्या पाकळ्या आणि 1 इंच आल्याचा तुकडा। आता यामध्ये पाणी न घालता असंच मिक्सरला वाटून घ्यायचं आहे। वाटत असताना थोडे कांद्याचे तुकडे आणि लसूणचे तुकडे दिसतील इतपत हे जाडसर वाटायचं आहे। आता बघू शकता शेंगा सुद्धा अगदी गॅस मंद केलेला होता, छान अशा ह्या मऊ झालेल्या आहे। साधारण 40 ते 50% शेंगा शिजलेल्या आहे। आता दुसऱ्या कढईमध्ये तेल टाकते, तर 1 मोठा चमचा इतपत तेल वापरलेला आहे। तेल तुमच्या आवश्यकतेप्रमाणे तुम्ही कमी अधिक वापरू शकता। तेल गरम होऊ द्यायचं आहे आणि तेल गरम झालं का त्यामध्ये पाव चमचा मोहरी घालते। मोहरी तळतळू द्यायची आहे आणि मोहरी तळतळल्यानंतरच त्यामध्ये पाव चमचा जिरे घालायचे आहे। जिरे सुद्धा मस्त असे तडतडू द्यायचे आहे। त्यानंतर हे जे आपण वाटण करून घेतलेलं आहे ना कांदा आणि लसूणचं, ते घालायचं आहे। गॅस अगदी मंदच ठेवायचा आहे, म्हणजे वाटण जळणार नाही आणि तेलामध्ये परतून घ्यायचं आहे। आता कमी गॅसवरती साधारण 1 मिनिटापर्यंत हे वाटण परतून घ्यायचं आहे। हलका असा रंग बदलू द्यायचा आहे, खूप जास्त भाजायचं नाही। बघू शकता ह्यानुसार आता यामध्ये आपल्या चवीनुसार मिरची पावडर टाकायची आहे। तर 1 चमचा मिरची पावडर वापरते, अर्धा चमचा धने पावडर, चिमूटभर हळद, पाव चमचा गरम मसाला आणि थोडासा हिंग। तर मैत्रिणो या ठिकाणी तेल, मिरची पावडर आणि गरम मसाला तुम्ही तुमच्या चवीनुसार कमी अधिक घेऊ शकता। मी माझ्या चवीप्रमाणे घेतलेला आहे। आता हे सगळं साहित्य परतून घ्यायचं आहे। गॅस अगदी मंदच ठेवा, म्हणजे मसाले हे जळणार नाही आणि व्यवस्थित असे भाजले जातील। त्यानंतर यामध्ये 2 चमचे बेसन पीठ घालायचं आहे। तर ही भाजी करत असताना आपण यामध्ये कुठेही शेंगदाण्याचा कूट किंवा सुकं खोबरं वापरत नाही, म्हणूनच भाजीला दाटसरपणा येण्यासाठी यामध्ये आपल्याला बेसन पीठ वापरायचं आहे। तुम्ही जर का बेसन पीठ वापरत नसाल तर एकदा मैत्रिणींनो वापरून पहा, खूप छान अशी चविष्ट ही भाजी चवीला लागते। नेहमी शेंगदाण्याचं कूट घालून भाजी खाऊन कंटाळा आला असेल तर मग अशा प्रकारची ही भाजी एकदा कराल ना, नेहमी अशीच ही भाजी तुम्ही करून खाल। बेसन पीठ हे भाजलं गेलेलं आहे। नंतर भाजी शिजत असताना सुद्धा ते शिजले जाते, म्हणजे खूप काही जास्त भाजायची गरज नाही। आता असंच जास्त वेळ परतलं तर हे कोरडे मसाले जळतील, म्हणून त्यामध्ये थोडंसं पाणी घालायचं आहे आणि साधारण अर्धा ते 1 मिनिटासाठी परतून घ्यायचं आहे, म्हणजे बेसन पीठ आणि सर्व मसाले व्यवस्थित असे छान असे भाजले जातील। मस्त सुगंध आलेला आहे। सगळे मसाले छान भाजले गेले की त्यामध्ये ह्या गवाराच्या शेंगा टाकायच्या आहे। संपूर्ण शेंगा टाकल्यानंतर परतून घ्यायचं आहे। तर मैत्रिणींनो तुम्हाला जर का डब्यासाठी सुकी गवाराची भाजी करायची असेल तर मग ही पद्धत अतिशय योग्य आहे। बघू शकता अशा प्रकारे शेंगा आपण मिक्स केल्या। आता यामध्ये चवीनुसार मीठ टाकायचं आहे आणि मिक्स करून घ्यायची आहे। साधारण 2-1 मिनिटासाठी शिजू द्यायची आहे आणि आपली ही कोरडी गवाराची भाजी अगदी झटपट चवीला अप्रतिम अशी तयार होत असते। पण आता ही भाजी मला कोरडी करायची नाही, पातळ करायची आहे, म्हणून त्यामध्ये गरम पाणी घालते। 2 ग्लास पाणी गरम करून घेतलेलं आहे। आपल्या आवडीप्रमाणे पाणी घालायचं आहे, पण ही भाजी जास्त मी पातळ करत नाही, घट्टसरच करत आहे। साधारण 1.5 ग्लास पाणी टाकलेलं आहे। आता ही भाजी आणखी शिजेल, जास्तच घट्टसर होईल, म्हणून त्यामध्ये पुन्हा थोडंसं पाणी टाकते। पाणी टाकल्यानंतर भाजी मिक्स करायची आहे आणि भाजीला मस्त अशी उकळी येऊ द्यायची आहे। बघू शकता इतपत ही पातळसर आहे। आता
भाजीला छान अशी उकळी आल्यानंतर 1 मिनिट उकळू द्यायची आहे. त्यानंतर गॅस अगदी कमी करायचा आहे आणि कमी गॅसवरती पुन्हा 2 ते 3 मिनिटांसाठी भाजी शिजवून घ्यायची आहे. शेंगा छान अशा मऊ होईपर्यंत भाजी आपल्याला शिजवून घ्यायची आहे. आता यावरती झाकण ठेवते आणि 2 मिनिटं भाजी शिजवून घेते. झाकण काढून घेतलेलं आहे. वरतून कोथिंबीर टाकायची आहे, फ्रेश अशी बारीक चिरलेली, आणि भाजी मिक्स करायची आहे. बघू शकता इतपत ही भाजी घट्टसर आहे. अशीच ही भाजी चवीला छान लागते. तुम्ही नक्कीच करून बघा. ही भाजी चवीला अप्रतिम लागते. यामध्ये शेंगदाण्याचा कूट आणि टोमॅटो सुद्धा वापरलेला नाही. थोड्याशा वेगळ्या पद्धतीची ही भाजी मस्त अशी लागते. तर मंडळी, तुम्ही हा व्हिडिओ इथपर्यंत बघत आलातच. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला रेसिपीचा मला कमेंट्स करून नक्कीच कळवा. आणि रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर रेसिपीला लाईक करा. आपल्या देवदर्शन किचन चॅनलवरती तुम्ही नवीन असाल, पहिल्यांदाच आपलं हे चॅनल बघत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. आधी सबस्क्राईब केलं असेल तर मनापासून धन्यवाद. बघू शकता आपली ही मस्त अशी भाजी तयार झालेली आहे गवाराच्या शेंगांची. आता ही भाजी तुम्ही भाकरी, चपाती किंवा भातासोबत सुद्धा खाऊ शकता. चवीला अप्रतिम अशी लागणारी आणि झटपट होणारी साधी सोपी ही रेसिपी आहे. मग पुन्हा भेटू नवीन छानशा अशाच रेसिपी सोबत. तोपर्यंत नमस्कार.